अगं साऱ्या सकाळचं ते ऊस निंदू पार हात दुखायला लागले, पाय दुखायला लागले. एक तर एवढं परते ते पुरीच्या भरशा टाकून आले तुमच्या भाचीच्या निकिताच्या. आहे पण मग आता काय करते ते, आता बाया भेटा ना आपल्याला. चला आता घरच्या घरी निंदायचं काम झालं ते. मला पहिले कोरा चहा कर बाई. काय झालं माऊली? मामा माऊलीला ना भूतानी खाली फेकलं. काय बोलती? पत्र्याहून. कोणत्या पत्र्याहून? या पत्र्याहून. अरे बापरे. हा ना. हे पट्टी कुठे बांधली मग? मी ताबडतोब दवाखान्यात नेलं म्हणून. हा का? तुला काही लाज आहे का? भरशा टाकून गेले त्याने पार. मी अहो पण मग मी घरात टीव्ही पाहत होते ना, बाहेर खेळत होता तर असा रडल्यासारखा आवाज आला. मग मी पटकन बाहेर पळत आले. बाहेर खेळत तू कुशल बिन लाज आणि टीव्ही पाहत बसली. मग मी पाहिलं तर मी लगेच त्याला उचलून गोगेच्या इथं नेलं, लगेच पट्टी इट्टी केली आणि अजून त्याचे पैसे पण द्यायचे. मला लय भीती वाटायला लागली. पोराचं तोंड काय किती वारी झालं, डोकं कुठलं काय मोडलंय काय? पोरे चांगलं तुमच्या भरशा टाकून जा बाई पोरं. मामा ते भूत अजून तिथं पत्र्यावरच आहे. काय बोलती? हा माऊली तू इथंच थांब ग, मी भूत पाहतो आहे का. त्याच्याकडे लक्ष दे. मी येऊ का? चांगलं डोकं फुटले. हा चाल बरं, मला दाखव कुठे ते. तुम्हाला त्या तिकडे बघा. डायरेक्ट पत्र्यावरून फेकलं माऊलीला? पत्र्यावरूनच फेकलं. लय जोरात रडल्यासारखा आवाज आला माझा. धपकन खाली पडला. रस्त्यावर पडला होता का मग इथं? हा इथं ते बघा शिडी पशी तिथं. या शिडी जवळ का? भूत कुठे पण मग? कुठे? शीतल इकडे लवकर. हा भूत आहे, लवकर ये ना. माऊलीला बसू दे इकडे तू पहिले. अगं खरोखर भूत आहे पत्र्यावर. तेव्हा ना दिसलं का? तेव्हा विचित्र बाई. हा ना ते उठलं, ते पत्र्यावरून उठलं. तेव्हा नाही आयला सांगताच येत नाही. आणि ते रस्त्यावर म्हणजे या रस्त्यावर फेकलं होतं त्याला. हा ते वरती होतं, खाली आलं. त्याला उचलून परत वरी गेलं, जोरात असं खाली फेकलं पोराला. तुला कधी काय आलं? जाऊ ते रडल्यासारखा आवाज आला ना, तो लय जोरात रडला. हा ना इकडं आलं ते. काय त्याच्या हातामध्ये का ना? बाय काय मला मी सोडणार नाही. काय आमच्या पोराला कावर फेकलं खाली? तुम्ही सगळ्यांनी मला जाळून मारलं. माझ्या 5 वर्षाच्या लेकराला तुम्ही जाळून मारलं. कधी? आम्हाला काय आठवत नाही. तुम्हाला कसं आठवणार? मला आठवतं सगळं. मला आम्ही आता राहायला आलोय, वर्ष झालंय या घरात. आम्ही आता घेतलंय हे घर. मी जे बी या घरात राहायला येईल मी त्याचा सत्यानाश करीन. पाऊस आलाय. हे जाऊ दे मरद दे. पाऊस आलाय. लप इकडं. जाऊ दे मरद दे त्या भूताचं. छायला एवढं मोठं पोराचं डोकं फोडले. ती म्हणती तिच्या पोराला मारून टाकलंय, तुम्हाला सोडणार नाही. आपल्याला येऊन वर्ष बी नाही झालं या घरात राहिले. धार लाव. काही सांगता येत नाही पण भयानक भूत आहे बर का ते. पाऊस आला बाई म्हणून ते आपल्या मागस लागलं. आपण घरात नसतं आलं. माऊली हो इथं लागलं का जास्त? इथं डोकं फुटलं ना? हात मोडला का काय त्याचा? बाहेर कशाला खेळायला गेला तू? हा दीदीला घेऊन जायचं ना? ती आली तो बाबू. घाबरू नको. याला मधल्या रूम मध्ये ने ना. त्याला मधल्या रूम मध्ये ने. पटकन ती दारे वाजवायला लागली ती. आम्ही तुझं काय वाईट केलंय? काय वाईट केलंय तुझं? तुम्ही सगळ्यांनी मला जाळून मारलं. माझ्या 5 वर्षाच्या लेकराला तुम्ही मारलं. मी कोणाला सोडणार नाही. मी सगळ्याचा सत्यानाश करीन. बापरे सत्यानाश करीन म्हणजे आम्ही काय केलंय तुला? पण आपण कधी कोणाला जाळून मारेल नाही तिथे. काय सांग निकिता? आणि ती कस काय म्हणते आपण तिला जाळून मारले? आणि तिची ना आपली ओळख तरी होती का? हा ना तू आता आलोय. तेच ना. तुझं नाव काय? सविता. सविता म्हणजे आपण ज्याचं घर घेतलं त्याची सून होती ती. आम्ही घर खाली करून दे. आमच्या नको माग लागू. आम्ही आता आलोय. मी लेकरा बाळाची धनी मला लेकरा का फेकलं? तुझा गैरसमज झाला. आम्ही ते लोक नाही. जे बी या घरात राहायला येईल ना मी त्यांना मारल्याशिवाय राहणार नाही. माझ्या आत्म्याला शांती भेटणार नाही. आम्ही ना उद्याच्या उद्या हे घर खाली करतो. तू आम्हाला आताच घर खाली करायचं. पुढे जायचं. मारायच्या आधी विचार करायचा होता. आम्ही मारलंच नाही बाई तुला.
तू का आमच्या पाठीमागे लागले? तिच्या पुढे डोकं फोडून उपयोग नाही. तो आत्मा आहे, त्याला काय करणार आहे? तुला कोणी जाळून मारलं? तुझ्या नवऱ्याने मारलं का सासऱ्याने मारलं का सासूने मारलं? तुम्ही मारलं. अहो मामा, मला पण असं बांगड्यासारखा आवाज यायचा आणि रात्री पण तसंच आवाज यायचा. बाई जाय ना, तू काय तोंड पाहू राहिली तू आमचं? नाही जाणार मी. नाही जाणार? पहिले घराच्या बाहेर निघा, मग मी जाईन. हे आपल्याला काढायला मी इथं राहील असं कसं? आम्ही पैसे दिले तर. तू तेवढी अवदासा असशील म्हणूनच तुला जाळून मारलंय. तुम्हीच मारलं ना मला. तुला काय करायचं करून घे. मी येईन. कधी? डबल येईन मी. हा ये. येईन मी, डबल येईन. हा गेले का पाय बरं. गेले ना? गेले ना? घे खिडकी लावून, जाऊ दे मरदे. आता आहे ना शीतल, हे घर आहे ना आपण कोणाला तरी विकून टाकू, दुसरीकडे राहायला जाऊ. कारण ती म्हणती जाळून मारले, त्याच्यामुळे तिचा आत्मा काही इथून जायचा नाही, मला असं वाटत आहे. बरं की नाही? काय ग? हा, मला पण असंच वाटतं. पण मला पण असं रात्रीच एकटी बाहेर झाला लय भीती वाटत. याला झोपव, जाऊ दे.